काय बोलत होतात? हेच की तुला तुझे मूळ स्वरूप स्मरण होण्यासाठी काय करावे ते। माझ्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करता आहात आणि जर बानूला कळलं तर तिच्यासाठीही। गत जन्मातली एक ठळक घटना देवांना आठवली। त्याच्या संदर्भात त्यांना काही सांगायचे आहे। हो, पण मला काही समजून घ्यायचे नाही। देवा, मी येतो। लक्ष्मी देवी वाट पाहत असतील। नाही प्रधानजी, तुम्ही असे जाणे योग्य नाही। बंधू, तुम्हाला माझं बोलणं आवडलं नाही म्हणून तुम्ही जात आहात का? नाही देवी, तुम्ही एकमेकांशी अधिक बोलणं आवश्यक आहे। माझ्या मनात जे जे साचलं आहे ते अशा पद्धतीने व्यक्त होत आहे। मी तरी काय करू? मला कळतंय देवी, परंतु ज्या घटनेचा उल्लेख देव करतायत ती घटना खूप दिव्य आहे। ते स्थान अजूनही अस्तित्वात आहे। भविष्यात ऋषीमुनींना ते ज्ञात होईल आणि सगळ्या शिवभक्तांपर्यंत त्या स्थानाची महती पोचेल। मी एक विचारू? हो देवी। तुम्हाला हे सगळं कसं ठाऊक? म्हणजे गणेश गडावर एक लहान बालक म्हणून आला होता, नंतर असं कळलं की तो एक दिव्य बालक आहे। आज तो माझ्या गतजन्मातील शंका सोडवतो आहे। तुम्हीही तसेच कोणीतरी आहात का? देवी, राज्यकारभाराचा अनुभव असलेला मी एक सामान्य माणूस आहे। देवांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून मी मोकळेपणाने बोलतो। पण जेव्हा मला स्मरण होईल तेव्हा मला काय सत्य आहे आणि काय असत्य आहे हे कळणारच। मी देखील त्याच दिवसाची प्रतीक्षा करतो आहे। येतो मी। भासा, तुझ्या शब्दांमुळे कोणी दुखावले जाणार नाही हे पहा। ते माझे बंधू आहेत, मी त्यांना काही नाही म्हटलं। ते तुमच्यासाठी होतं। तुम्ही मला जे जे दुःख दिलं आहे ते मला रात्रंदिवस चलत राहतं आणि म्हणून मी बोलते। भासा, भासा, तुला ह्यातून बाहेर पडायला हवं। तुझ्या दृष्टीला आता जे काही दिसत आहे त्याही पेक्षा अनेक अशा गोष्टी आहेत ज्या तुझ्या दृष्टीला आता दिसत नाही आणि त्या गोष्टी तुला समजून घ्यायच्या आहेत। माझ्या हाती काय लागणार आहे त्यातून? ते समजून घेणं तुझ्यावर अवलंबून आहे। म्हणजे महाराज आज येतो म्हणले आणि खरं सांगायचं तर जीवात जीव आला बघ माझ्या। वय ग, मला बी दिसत होतं का तुला लय गोष्टी ठाव नाही आणि त्या तुला कळाया होया। आणि मला हे बी ठाव होतं तुला कोणीच नाही सांगितलं तरी महाराज तुला नक्की सांगतील। म्हणजे महाराजांमुळेच मला हे समज मिळालं बघ। त्यांनीच मला सांगितलं का देवासनी प्राप्त करायचं असेल तर व्रत करावं लागल। त्यांनीच मला हळदीचं शिवलिंग करायला सांगितलं। ते नसते तर माझं काय झालं असतं मलाच नाही ठाव। खरंच ते गुरु आहेत बघ तुझं। आणि मला ठाव आहे का ह्या खेपला बी महाराज मला पक्क वाट दावत्या। ए गणोबा,
उगा जास्त दात काढायचं काम नाही सांगून ठेवतो. काय हा अदुगर लय फुशारके मारत होतस की बानाईसने आठवणार समज. आता अख्ख्यानं म्हणजे काय झालं ऐकलंच ना नव. अरे म्हाळसा देवीनी सांगितलं समज त्यासनी पार्वती देवी बद्दल. वय वय ठाव आहे मला. बरं त्या काय म्हणल्या ठाव आहे ना व? काय अरे त्यांच्या गुरुकडूनच त्यासनी कळालं पार्वती देवींबद्दल. त्यासनी कुठे आठवलं. अरे तेच म्हणतोय मी. अरे गुरुकडूनच कळतंय समज. तेव्हा तू बी मला विचारत जा. उगा स्वतःच डोसकं चालवत जाऊ नकस. आता म्हणजे तू माझा गुरु आहेस वय. अरे नाहीतर काय. अरे तुला ह्या गडावर कामाला लावलं कोणी. म्या. गडावरची समधी काम शिकवली कोणी. म्या. बकरीवाणी म्या म्या काय करतोस. आमा तू मला कामावर ठेवलं म्हणजे तू माझा गुरु झालास वय. हा खरा गुरु असताच ना तर हे समजा मला ऐकून दाखवलं नसतंस. असं बोलण्या परीच माझ्या पाठीमागं उभं राहिला असताच बघ. अरे ते बी केलं असतं पण सुरुवात केली कोणी गाड्या. अरे तूच केलीस ना नवा. म्या. आता तू काय करतोस बकरीवाणी म्या म्या वय तूच. अरे तूच म्हणला होतास की बाणाईसनी अदुगर समजा आठवलं की तू मला तुझ्या हाताखाली ठेवून समधी कामं करून घेशील म्हणून. ते तर हायच. आणि गणोबा ते तुला करावं बी लागणार आहे बघ. कारण आख्यानमध्ये बाणाईसने कळणार आहे का मागल्या जन्मी कोण होत्या ते. असं हा मग आता बघूच आता. बघच तू. गत जन्मातली एक ठळक घटना देवांना आठवली. त्याच्या संदर्भात त्यांना काही सांगायचे आहे. ती घटना खूप दिव्य आहे. म्हाळसा, हे अंतपुरात आले आहेत असं कळलं. ते मघाशीच गेले. तुमची आणि त्यांची चुकामुक झाली असेल कदाचित. लक्ष्मी देवी, तुम्ही जर घाईत नसाल तर मला तुमच्याशी बोलायचे आहे. हो बोला ना. यांनी मला सांगितलं की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला दिसत नाहीत. त्या मला समजून घेणं आवश्यक आहे. प्रधानजी आणि हे कोणत्या तरी दिव्य अद्भुत घटनेबद्दल बोलत होते. मला माझ्या गतजन्माचे स्मरण व्हावे म्हणून हे विशेष प्रयत्न करणार आहेत असंही हे म्हणाले. तुम्हाला याविषयी काही ठाऊक आहे का? म्हाळसा, तुम्हाला तुमच्या मूळ रूपाचं स्मरण व्हावं म्हणून श्री खंडेराय काय विशेष प्रयत्न करणार आहेत हे मला ठाऊक नाही. परंतु मी तुम्हाला इतकंच सांगू शकते की श्री खंडेराय म्हणाले तशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या दृष्टीला आत्ता दिसत नाहीयेत. त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील. म्हणजे तुम्हाला देखील हे सारं ठाऊक आहे तर? मी त्याबाबत बोलणं उचित नाही. परंतु ह्या साऱ्याचा साक्षात्कार तुम्हाला होणारच आहे. परंतु त्या दिवसापर्यंत तुम्हाला श्री खंडेरायांची शिष्या होऊन त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. आणि प्रसंगी तुम्हाला तुमच्या पत्नीच्या भूमिकेतून बाहेर पडावं लागेल. हे सगळं करत असताना मला जर माझी पत्नीची भूमिका सोडावी लागणार असेल तर मला हे जमेल असं मला वाटत नाही. भानू एक विचारू का? नाही, महाराज घरला येते आल असं म्हणले खरं, पर ते नक्की येत्याल ना व? असं का वाटलं तुला? अगं महासाताईसनी हे कळालं तर त्याला इतर आगा करत्याल. त्यांनी महाराजांनी येऊ दिलं नाही तर? असं नग ना म्हणूस म्हणजे. अगं ते येणार म्हणून त्यासनी काय विचारायचं काय नाही ह्याचा विचार बी मी करून ठेवला आहे बघ. आता ते नाही येणार म्हणल्यावर चुकून सुद्धा असा विचार करू नको बानू. महाराज. नारायण नारायण. माझी शिष्या अशी चिंतेत असताना मी तिच्या सहाय्यासाठी येणार नाही असे होणे नाही. बानू, आता तू निश्चिंत राहा. मी तुझ्या प्रश्नांचे समाधान करण्यासाठी चालू आहे. म्हणजे आता भानूला समज ठाव होणार, तिला तिच्या मूळ रूपाचं स्मरण होणार.
तिला तिच्या मूळ रूपाचे स्मरण होणार की नाही हे मात्र मी आत्ता नाही सांगू शकत. पण मी इतकं मात्र सांगू शकतो की मी तिला काही अशा गोष्टी आज सांगणार आहे की ज्यामुळे तिला आत्मज्ञान व्हायला सहाय्य होईल. नारायण नारायण. बानू, आता तुझे डोळे उघड. आता तुझ्या मनात काय आहे ते विचार. महाराज, देवांनी मला सांगितलं का जेजुरी गडावर आख्यान होणार आणि त्या आख्यानात तुम्ही जी कथा सांगाल त्यातनं मला आणि म्हाळसाताईंना आमच्या मूळ रूपाचं स्मरण होणार. होय बानू, ते खरे आहे. आणि तुझ्या गतजन्मीच्या अस्तित्वाच्या खुणा शोधतानाचे तुझे प्रयत्न मला दिसत आहेत. मग तुला असे साशंक व्हायला काय झाले? महाराज, आख्यान ऐकल्यावर दर वेळेला माझ्या मनात विचार येतो का हे समजा माझ्या बरोबरच का घडतंय. याचं उत्तर देखील याच आख्यानात दडलेलं आहे. या शिवलीलेत तू आणि श्री म्हाळसा देवी अशा प्रकारे श्री खंडेरायांची पत्नी होण्याचं सुतोवाच हे परमनियतीनेच करून ठेवलं आहे. ज्या क्षणी तुमच्या दोघींपैकी एकीला कोणाला तरी तुमच्या मूळ स्वरूपाचे स्मरण होईल त्या क्षणी तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. म्हणजे महाराज, मला एक सांगा का हे समजा व्हावं असं महादेवासनीच वाटत होतं. नारायण नारायण. बानू, तू तर मला सर्व काही स्पष्टच विचारते आहेस. म्हणजे तुला आख्यानातून काहीच बोध झाला नाही का? आता ते म्या कसं सांगणार. म्हणजे म्या काय विचार करते ते बरोबर आहे का चूक आहे हे म्याच कसं सांगणार. मी सांगेन, पण त्याआधी तू मला सांग की आतापर्यंत तुला या आख्यानातून काय कळले? मला हे कळालं आहे का मागल्या जन्मात माझा कैलासाशी संबंध होता आणि महादेवांचा आशीर्वाद माझ्या संग होता. नारायण नारायण. तू अगदी योग्य विचार करते आहेस. आज मी तुला सांगतो की या जन्मात तुझ्या आयुष्यात जे काही घडणार आहे त्याचं बीज हे कैलासातच रोवलं गेलं होतं. महाराज, देवांनी हो समजा आख्यानाचा घाट कशा पाय घातला आहे. म्हणजे मला आन म्हाळसा देवीसनी ते समजा सांगून का नाही टाकत. आणि त्यांनी समजा सांगितलं तर आम्हाला बी कळणार होय आम्ही कोण आहोत ते. कारण ती एक साधना आहे बानू. बानू, तू एक गोष्ट ध्यानात ठेव. हा परीक्षेचा क्षण आहे. तुझ्या अस्तित्वाच्या खुणा तुला शोधायच्या आहेत. त्यातूनच तुला मार्ग काढायचा आहे. श्री खंडेरायांनी मनात आणले तर ते एका क्षणात तुला आणि श्री म्हाळसा देवींना सारं काही सांगू शकतात. पण तसे केल्याने तुमची दोघींची योगिनी साधना पूर्ण होणार नाही. अत्यंत कठीण अशी साधना आहे ती. गुरु सद्गुरूंच्या आशीर्वादाशिवाय त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय ती शक्य होणार नाही. तुला आणि श्री म्हाळसा देवींना या आख्यानाच्या निमित्तानेच स्वतःची ओळख शोधायची आहे. महाराज, एक सांगाल म्हणजे आमासनी म्हणजे मला किंवा म्हाळसाताईसनी जिला पहिल्यांदा आपल्या मूळ रूपाचं स्मरण होणार तिला देवांसंग कैलासाला जायला मिळणार. खरंच तसं होणार आणि आमासनी नाही आठवलं तर? नारायण नारायण. नारायण नारायण. असं होणं शक्य नाही बानू. असा मनात विचारही आणू नको. एक गुरु म्हणून मला तुला हे निक्षून सांगावंसं वाटतं. वय महाराज, जे माझ्या मनात होतं तेही विचारलं बघा मी. बानू, तू माझी शिष्य आहेस आणि मला ठाऊक आहे की एका साधकाला दिव्य साधक बनण्यासाठी जे गुण त्याच्या अंगी असावे लागतात हे सर्व तुझ्यात आहे. तुमचीच कृपा आहे म्हणायची. नाही बानू, ते तू प्राप्त केले आहेस.
आणि मला खात्री आहे की हे आख्यान सुरू असताना तुला किंवा श्री म्हाळसादेवींना तुमच्या मूळ स्वरूपाचे स्मरण नक्की होईल. आणि तसे जर झाले नाही तर काय करायचे याचा विचार श्री खंडेरायांनी करून ठेवला असेलच. दोघींनाही आत्मज्ञान व्हावं ह्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो आहोत. पण मुनिवर, तुम्ही स्वतंत्रपणे काही प्रयत्न कराल असे अपेक्षित नाही. सागराच्या तळाशी बंद शिंपल्यात एखादा मोती असावा, तसंच काळाच्या कुठल्या तरी कप्प्यात ते स्मरण दडलेलं आहे. तुम्ही बानूचे गुरु म्हणून तिच्यासाठी जे करत आहात ते मला कळत आहे. पण मुनिवर, असे काही घडू नये की ज्याचा आपण विचारच केला नाही. गतजन्म आठवता आठवता कोणताही अपघात होणार नाही ह्याकडे आपल्याला ध्यान द्यावं लागेल. बानू, आता आपण अगदी पहिल्यापासून या आख्यानाकडे वळूया. अगदी सुरुवातीपासून या आख्यानात काय काय घडत गेले याचा विचार कर. आज जे हे आख्यान सुरू होणार आहे ते पुढील काही काळ सुरू राहणार आहे. या आख्यानात म्हाळसा आणि बानू यांना त्यांच्या मूळ स्वरूपाच्या सर्व खुणा शोधायच्या आहेत. यात जर श्री म्हाळसादेवी आणि बाणाई यांना काही शंका असतील तर त्याचे निरसन हे बालस्वरूप करतील. आठवलं महाराज, आज पतूर आख्यानामंदी काय काय घडलं झालं ते समजा आठवलं मला. त्या दिवशी देवांनी सांगितलं का आख्यानामंदी शंकांचं निरसन हे तो मुलगा करल. तो मुलगा म्हणजे ते गणेश. अहो महाराज, ते गणेश मला अगोदर बी भेटला आहेत आणि भेटून त्यांनी मला विचारलं का बानाई खंडेराय हाता आले तर त्यासनी तू ओळखशील का. मला अगोदर काय बी कळलं नाही. आता समजा ध्यानात येत आहे बघा माझ्या. अहो महाराज, म्हणजे त्यासनी ठाव होत का म्या खंडेराय तता आल्यावर त्यासनी ओळखणार नाही ते. नारायण नारायण. बानू, या आधीही ते तुला तुझ्या वस्तीवर भेटायला आले होते. हा, तेव्हा तुला येऊन भेटण्या अगोदर ते या जेजुरीतूनच तुला भेटायला यायला निघाले होते. आणि त्यावेळी त्यांनी तुला जो प्रश्न विचारला होता तोच त्यांनी श्री खंडेरायांनाही विचारला होता. काय सांगता असं महाराज. काय झालं बानू? महाराज, अव त्यासनी समजा ठाव आहे. तेव्हा आता ह्या आख्यानामंदी मला आणि म्हाळसाताई मंदी कोणाला अगोदर हे समजा करणार हे बी त्यासनी ठाव असल.